गुड मॉर्निंग एवरीवन। थोड़ा सा तबीयत खराब होने की वजह से थोड़े लेक्चर्स डिले हो गए। सॉरी फॉर द इनकन्वीनियंस। इसका लेक्चर चालू करते हैं। हियर इज युअर स्क्रीन। मी एच एस असल्या कारणानं मराठीमध्ये मी ते कंटिन्यू करतोय. अनुमान प्रमाण याचे प्रश्न आपण बघणार आहोत. ओके. तर चरकातील अनुमानाचा प्रकार, पक्षतेची निर्दोष व्याख्या लिहा. पंचावयती हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे. हेत्वाभासाचे स्वरूप, चरगुप्त हेत्वाभासाचे प्रकार, परात परार्थ अनुमानाचे वर्णन, अनुमानाची व्याख्या, सव्यभिचार हेत्वाभासाचे वर्णन, व्याख्यार्थ ज्ञान हेतूचा प्रकार, असिद्ध हेत्वाभासाचे वर्णन. हा बघा किती वेळ आलेला आहे. 2006, 2002, 2016, 2018. व्याप्ती, व्याख्या, प्रकार, लक्षण, महत्व. हा जो आहे सगळ्यात जास्त आलेला आहे. हा कसला प्रश्न समजायचा आपण? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काय समजायचा? VIMP. ठीक आहे. किती वेळ आलं बघा? 1, 10, 11, 2, 3, 15, 17, 20, 21, 12, 14, 15, 16, 19 आणि 20. तर साधारणतः एवढा वेळ हा प्रश्न आलेला आहे. व्याप्ती हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण समजायला. त्यानंतर परामर्श सुद्धा पण तसाच आहे. राईट शॉर्ट नोट आणि परामर्श. सदहेतू वर्णन करा, सदहेतूची लक्षणे हा पण खूप महत्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर विरुद्ध हेत्वाभासाची लक्षणे, व्याप्तिग्रह, पक्ष हेतू, चरगुप्त हेत्वाभासाचे प्रकार उदाहरणासह लिहा. चरगुप्त अनुमान प्रमाणाचे प्रकार उदाहरणासह लिहा. ससंशय समहेत्वाभास म्हणजे काय याची व्याख्या, हा कोणी सांगितलं हे लिहा. हा प्रश्न मॅथमॅटिकल आहे. याच्यात तुम्ही लिहिलं आन्सर्स असेल तरच मार्क्स मिळणार. बाधित हेत्वाभास वर्णन करा. व्याप्ती आधी लक्षण दोष कुठले आहेत ते वर्णन करा. सदहेतूचे धर्म लिहा. पंचावयव वाक्य स्पष्ट करा. अनुभवाचे लक्षण लिहा. स्मृतीचे वर्णन, भ्रांतीचे वर्णन, तर्कसंग्रहामध्ये व्यसव्यभिचार हेतुभास आलेला ऑलरेडी झालेला आहे. स्वार्थानुमानाचे वर्णन करा. वर्णीय सं अहेतू, परार्थानुमान, प्रक्रिया वर्णन करा. चरगुप्त अनुमान भेद, परार्थानुमान पंचावयव ऑलरेडी झालेला आहे. अनुमिती हे वेगवेगळे आहेत. अनुमिती, अनुमान वगैरे. अनुमिती, असद हेतूचे लक्षण व प्रकार वर्णन करा. केवलान्वयी हेतू उदाहरणासहित स्पष्ट करा. असिद्ध हेत्वाभास व त्याचे प्रकार सौदाहरण स्पष्ट करा. व्याप्ती व त्याचे प्रकार सौदाहरण लिहा. पक्ष हेतू, साध्य, पक्षधर्मता, परामर्श, व्याख्या लिहा. न्याय दर्शनयुक्त अनुमान प्रकार, पंचावयव, हेतू, प्रकार, हेत्वाभास, लक्षण व प्रकार, अनुमान, युक्ती, भेद, साम्य. त्यानंतर आहे हेत्वाभास वर्णन, अनुमान, लक्षण, चरकाचे हेत्वाभासाचे प्रकार, चरगुप्त अनुमानाचे प्रकार, तर्कसंग्रयुक्त हेत्वाभासाचे प्रकार, परार्थानुमान, व्याप्तीचे विवेचन, अनुमान प्रकार, स्वार्थानुमान, व्याप्तिग्रह स्पष्ट, अनुमान व युक्ती साम्य भेद स्पष्ट करा. नंतर हे भेद प्रदर्शित करा. पूर्ववत शेषवत अनुमानयोः. त्यानंतर हे अनुपसंहारी हेत्वाभास भेद लिहा. अनुमानमु उपमानयोः. आता हा जो आहे हा संस्कृत क्वेश्चन आहे आणि मग हा बरेच वेळेस समजत नाही विद्यार्थ्यांना. तर हा पण प्रश्न जो आहे हा ट्रिकी प्रश्न आहे. मी जे महत्वाचं आहे ते तुम्हाला सांगतो आहे. पुढे बघूया. इलिगल कुठले कुठले फॉर्म होतात. हेत्वाभास कशाला म्हणावे, हेत्वाभासाचे प्रकार, व्याप्ती कशाला म्हणतात, त्याचे स्वरूप, प्रकार, अनुमानाचे लक्षण लिहून हेतूचे वर्णन, प्रकार लिहा. तसेच अनुमान प्रमाणात हेतूचे महत्व सविस्तर वर्णन करा. अनुमान प्रकाराचे सविस्तर वर्णन करून रुग्ण परीक्षेतील महत्व स्पष्ट करा. हेत्वाभासाची व्याख्या सांगून चरगुप्त हेत्वाभास उदाहरण स्पष्ट करा. सदहेतूचे अनुमानातील महत्व स्पष्ट करा. अनुमानाची व्याख्या, चरगुप्त अनुमानाचे भेद लिहून अनुमानाच्या आयुर्वेदातील महत्व सोदाहरण स्पष्ट करा. हेत्वाभास म्हणजे काय, तर्कसंग्रह, चरक दोघांचं पण आपल्याला इथं एक्सप्लेन करायचं आहे. व्याप्तीची व्याख्या लिहून आयुर्वेदातील अनुमान विचार सविस्तर वर्णन करायचं आहे. व्याप्ती, व्याप्तिग्रह, व्याप्तीचे प्रकार, व्याप्तीचे स्वरूप. आज क्वेश्चन कसं 1, 2, 3, 4 ह्या याच्यात विभागला गेलेला आहे.
त्यानंतर सदहेतू हेत्वाभास सविस्तर वर्णन करा, हेत्वाभास प्रकारांचं सविस्तर वर्णन करा. 2004 आलेले. 5 तोच प्रश्न आहे, थोडस फिरून विचारलेलं आहे. 13 प्रश्न प्रमाणाची व्याख्या लिहून अनुमान प्रमाण. अनुमान प्रमाणाचे योग्य विचारण्याची शक्यता दाट असते. त्यानंतर अनुमान प्रमाणाची व्याख्या सांगून त्याच्या विविध दर्शनानुसार प्रकार आयुर्वेदानुसार त्याचं महत्व. 15वा प्रश्न सुद्धा तसंच आहे. 16वा प्रश्न सुद्धा ऑलरेडी झालेल्यातला आहे. अनुमान प्रमाणाची व्याख्या लिहून अनुमानाचे प्रकार आयुर्वेदातील महत्व. अनुमान म्हणजे काय? अनुमान प्रकार प्रमाणांचे सविस्तर वर्णन करून अनुमानाचा आयुर्वेदामध्ये काय उपयोग होतो ते लिहायचे. पक्ष, साध्य, हेतू, सपक्ष, विपक्ष, व्याप्ती, पक्षधर्मता, परामर्श याची व्याख्या लिहून पंचव्य वाक्य सुधारण स्पष्ट करा. अनुमान प्रमाणाची व्याख्या, प्रकार, चिकित्सेतील महत्व, हेत्वाभासाची व्याख्या व प्रकार सविस्तर वर्णन करा. हेत्वाभासाची दर्शनोक्त व चरकोक्त माहिती, प्रकार वर्णन करा. अनुमानाची प्रमाणाची व्याख्या, प्रकार, महत्व, वर्णन, स्वार्थानुमान, परार्थानुमान सविस्तर वर्णन करा. अनुमान म्हणजे काय? सदहेतूची लक्षणे सांगून अनुमान प्रमाणाचे आयुर्वेदातील महत्व स्पष्ट करा. प्रमाण म्हणजे काय? अनुमान प्रमाणाचे महत्व सांगून हेत्वाभास सहोदर स्पष्ट करा. अनुमान प्रमाणाची व्याख्या, प्रकार लिहून अनुमेय भाव लिहा. प्रमाण शब्दाची व्याख्या विविध मतानुसार प्रमाणांची व्याख्या लिहून व्याप्ती, पक्षधर्मता व सदहेतू सुधारण स्पष्ट करा. अनुमान प्रमाणाचे लक्षण लिहून हेत्वाभासाचे प्रकार सुधारण विस्तारपूर्वक वर्णन करा. सेम प्रश्न आहेत. 29वा पण सेम आहे, 30वा पण सेम आहे, वाचायला नको आहे. 31वा प्रश्न अनुमान प्रमाणाचे लक्षण, प्रकार, परत उपयोगिता. व्याप्ती ऑलरेडी झालेले आहे. अनुमान हे तर्कसंग्रह ऑलरेडी झालेला आहे. अनुमान प्रमाणाची लक्षण, प्रकारांचे वर्णन करून आयुर्वेदानुसार अनुमानाचे प्रकार, प्रमाणाचे महत्व. ऑलरेडी झालेल्या गोष्टी मी स्किप करतोय.